नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे एज्युकल्चर स्कूलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. तर 22 तारखेला आपली NMMS ची परीक्षा आहे. तर त्या अनुषंगाने आपण रोज YouTubeवर लेक्चर्स देतोय तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं. तर त्यातलंच आपण 2023 चा सॅट पेपर मधला मॅथेमॅटिक्सचा पार्ट आपण आज बघणार आहे. त्यातला पार्ट 1 चं लेक्चर आज आपण बघतोय. तर चला सुरू करू. जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला परीक्षेच्या दिवशी या चॅनलची खूप मदत होणार आहे. रोज लेक्चर आपले बघत चला. ओके, चला. पहिला प्रश्न काय म्हणतोय, एका दुकानदाराने शेकडा 10 सूट देऊन एक पुस्तक 360 रुपयाला विकले, तर त्या पुस्तकाची खरेदी किंमत किती? तुम्ही आजपर्यंत एक्स ना प्रश्न सोडवला असेल, तर आता तुम्हाला याचा एक शॉर्टकट सांगतो. बघा, शेकडा 10 सूट म्हणजे 10% सूट म्हणजे 100 रुपयाची गोष्ट 10 रुपये सूटनं विकणे म्हणजे कितीला विकणे? 90% ला विकणे. 100% ची गोष्ट 10% सूटनं विकणे म्हणजे 90% ला विकणे. मग त्याने गोष्ट कितीला विकली? 90% ला. पण या 90% ला ते किती म्हणतायत रे? ते म्हणतायत 360 रुपयाला विकली. या 90% ला ते किती म्हणतायत? 360 रुपयाला विकली. तर त्या पुस्तकाची खरेदी किंमत किती पकडायची? 100%. तर 90% म्हणजे 360. तर 100% म्हणजे किती? कसं करतो आपण आता? तिरकस गुणाकार. क्वेश्चन मार्क बरोबर. काय करतो आपण? 100 ह्या टक्क्यांचा विचार करायचा नाही, कारण वरचं टक्के आणि खालचं टक्के कॅन्सलच होणार आहे आपलं. 100 गुणिले 360 भागिले 90. बघा, शून्याला शून्य गेले. 9 चौक 36, 9 शून्य शून्य. 40 गुणिले 10 किती आलं? 400. त्या वस्तूची खरेदी किंमत किती होती? 400. जर तुम्ही एकदा माझ्याकडून शिकल्या हा टॉपिक, पर्सेंटेज टॉपिक, शेकड्यावारी टॉपिक माझ्याकडून शिकला, तर एवढं सगळं पण करायला लागत नाही. आपण डायरेक्ट तोंडी करू शकतो. एका दुकानदाराने शेकडा 10% सूट दिली. 10% सूट म्हणजे 90% ला विकणे आणि त्या 90% लाच ते किती म्हणतायत? 360 म्हणतायत. तर 100 ला किती? 90 ला 360 तर 100 ला किती? शून्याला शून्य गेले. 9 चौक 36 आणि 4 गुणिले 100 किती आलं रे? 400 रुपये. ओके, तर अशा पद्धतीनं विदाऊट एक्स सगळे गणिताचे प्रश्न सोडवू शकता. चला, पुढचा प्रश्न बघा. हा एक खूप चांगला प्रश्न आहे. तुम्हाला दिलेले रेशो बघा काय आहेत. 3/5, 7/9, 1/3 आणि 9/11. तुम्हाला काय विचारलंय? यापैकी सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या यामधील फरक किती? एकदा जर तुम्ही हे अपूर्णांक बघितले, हे फ्रॅक्शन बघितले तुम्ही, तर तुम्हाला काय जाणवतंय? 3 आणि 5 मध्ये 2 चा फरक आहे. 7 आणि 9 मध्ये पण 2 चा फरक आहे. 1 आणि 3 मध्ये 2 चा फरक आहे. 9 आणि 11 मध्ये पण 2 चा फरक आहे. असा समसमान फरक असला तर याला आपण प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतो. तर ह्या सगळे जर प्रॉपर फ्रॅक्शन असतील हे सगळे, तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक काय असतोय? मोठा असतोय. बघा मग कुठला रे? सगळ्यात मोठा कुठला झाला? 9/11. 9/11 तुमचा सगळ्यात मोठा झाला. आणि ज्याचा अंश छोटा तो अपूर्णांक पण छोटा. कधी? हे असं सगळीकडे फरक 2-2 असेल तर. म्हणजे सगळ्यात छोटा काय झाला? 1/3. यांचाच तुम्हाला फरक विचारलाय. कसा करतो आपण? 9 त्रिक 27 वजा 11 एके 11 आणि खाली काय करतो? 11 गुणिले 3 करतो. 11 त्रिक 33. 27 वजा 11. 7 1 गेले 6. 2 1 गेला 1. 16/33. काय आला रे? सगळ्यात मोठा आणि सगळ्यात छोटा यांच्यातला फरक काय आला तुमचा? 16/33. कळालं का इथपर्यंत सगळ्यांना व्यवस्थित? ओके, चला पुढचा प्रश्न बघा. बघा, वेग वेळ अंतरचा प्रश्न आहे. स्पीड टाइम डिस्टन्सचा. काय म्हणतोय प्रश्न? एका कारचा सरासरी वेग किती आहे? 60 किलोमीटर प्रति तास आहे आणि ती काही अंतर जाण्यासाठी किती तास घेते? 8.5 तास घेते. तर तेच अंतर 7.5 तासात कापण्यासाठी कारचा सरासरी वेग तासाला किती किमीने वाढवावा लागेल? सगळ्यात महत्वाचा प्रश्न. इंग्लिश मध्ये एकदा बघा. A car with average speed 60 km per hour takes 8.5 hours to travel some distance. What should be the increase in the speed? वाढलेलं स्पीड काढायचं आहे. If the same distance is to be covered in 7.5 hours. आपल्याला एकच गोष्ट माहित आहे स्पीड टाइम डिस्टन्स मध्ये. काय माहित आहे आपल्याला?
डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. मग बघा पहिल्यांदा कार काय करते 60च्या स्पीडने जाते. 60 किती वेळासाठी गाडी चालवते टाइम दिलाय तुम्हाला 8.5 तास. 8.5 तास. याचं चांगलं चांगलं उत्तर काढत बसायचं नाही. अंतर काय पकडा तुम्ही 60 गुणिले 8.5 पूर्ण उत्तर गुणाकार करून काढत बसू नका. आता त्यांनी काय सांगितलंय हेच अंतर त्यांना किती वेळेत पूर्ण करायचंय 7.5. मग त्यावेळी स्पीड काढूया. मग स्पीड बरोबर काय असते मग स्पीड बरोबर डिस्टन्स अपॉन टाइम. मग वेग बरोबर अंतर भागिले वेळ. डिस्टन्स किती मिळाले तुला 60 गुणिले 8.5. ते आपण काढलंच नाही तसंच ठेवलं काही फरक नाही पडत. नंतर किती वेळेत पूर्ण करायचं आता टाइम किती दिलाय नवीन मला 7.5. 7.5. मग काय करायचं आता हे इथलं पॉइंट घालवलं इथलं पण घालवा. मग कसं होतंय 17 पाची 85 आणि 15 पाची 75. 15 एके 15 15 चोक 60. मग काय उरलं रे 17 चोक 68. स्पीड काय पाहिजे 68. म्हणून पहिला ऑप्शन लिहू नको का हे तर लागणार स्पीड आहे. त्यांनी प्रश्न काय विचारलाय सरासरी वेग किती किलोमीटरने वाढवावा लागेल. इन्क्रीज इन द स्पीड विचारलंय. आधी स्पीड किती होतं 60 होतं आता किती झालं 68 झालं. कळालं म्हणजे स्पीड कितीनं वाढलं रे 8 न वाढलं. काय आलं उत्तर 8. नाही तर सगळं करशील आणि शेवटी घाण करून ठेवशील बघ. ठीक आहे त्यांनी वाढलेलं स्पीड विचारलं होतं आपल्याला आपण वाढलेलं स्पीड काढलंय. ओके चला बघू पुढचा प्रश्न. 0.2 अधिक 0.02 अधिक 0.002 चा वर्ग करायचा. खूप सोपं आहे. ऑप्शन दिले तर मग तर अजून सोपं होऊन जातं ते. बघा 0.2 नंतर काय म्हणलंय 0.02 आणि नंतर म्हणलंय 0.002. काय आलं याचं उत्तर 2 2 2 आणि 0.222 आणि याचा आपल्याला काय करायचं आहे वर्ग करायचा आहे. याचा वर्ग जर करायचा असेल आपल्याला तर पॉइंटचा शेवटी विचार करू आपण. आधी फक्त काय करू आपण 222 चा वर्ग करू. वर्ग म्हणजे त्या संख्येला त्याच संख्येने गुणणे. बघा काय येतंय बेदुनी 4 बेदुनी 4 बेदुनी 4 शून्य घेतला. परत बेदुनी 4 बेदुनी 4 बेदुनी 4 परत 2 शून्य घेतले. परत बेदुनी 4 बेदुनी 4 बेदुनी 4. हे शून्य म्हणजे काही शाळांमध्ये काय शिकवतात फुली मारा. मला माझ्या शाळेत शिकवलेलं शून्य लिहा. ठीक आहे तुमच्या शाळेप्रमाणे. 4 4 आणि 4 8 4 त्रिकोण 12 4 आणि 4 8 आणि 1 9 आणि हे 4. काय आला आन्सर 4 9 2 8 4 4 9 2 8 4 आलं. मग आता खरं पॉइंट आहेत ना 0 पॉइंट आहे हे 0 पॉइंट आहे म्हणजे किती रे 3 आणि 3 6. 3 आणि 3 6 पॉइंट द्यायचे आहेत आपल्याला 1 2 3 4 5 हा 6वा आणि इथं दिला मी पॉइंट 0.049 284. कुठं आहे 0.049 284. कळालं ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा आता ह्याचं घनमूळ काढायचं आहे. घनमूळ वृत्तामध्ये किती आहे 3 आहे. घनमूळ काढायचं आहे खूप सिंपल आहे. घनमूळ काढायचं आहे इथे किती आहेत रे 6 आहेत बरोबर. 6 दशांश चिन्ह आहेत ना 6 नंतर दशांश चिन्ह 1 2 3 4 5 6. मग 6 नंतर दशांश चिन्ह आहे घनमूळ काढायचं आहे म्हणजे घनमुळात किती दशांश चिन्ह पाहिजेत 2. बघा की जर 1 असेल 1 म्हणजे 1 दशांश चिन्ह असते 0.2 ह्याचा घन केला आपण तर काय येतं 2 चा घन 8 आणि 3 नंतर देतो आपण 1 2 3 बरोबर. मग जर इथं 2 पॉइंट असतील फॉर एक्झाम्पल 0.02 असतील तर घन किती 8 आणि 2 चे 6 वेळा घेतो आपण 1 2 3 4 5 6 आणि मग पॉइंट देतो. थोडक्यात इथं जेवढे पॉइंट असतील भागिले 3 करायचं तेवढ्या नंतर म्हणजे 6 आहेत तर भागिले 3 केलं 2 बरोबर. 2 घरांनंतर आपलं दशांश चिन्ह येणार आहे. बघा कुठं कुठे येणार कुठं कुठं दिसते तुम्हाला आणि एकक स्थानाला 2 आहे तर बघा 2 घरांनंतर दशांश चिन्ह 0.28. कळलं फक्त 2 घरानंतर इथं 3 घरानंतर आहे होईल का. मग ह्याचं घन जर केला असता तर 9 घरं यायला पाहिजे होती पण 9 घरं नाही. परत हे 2.48 एवढं मोठं येणारच नाही आपलं आन्सर कारण आपल्याला काय पाहिजे फक्त एकक स्थानाला 2 पाहिजे त्यामुळे हे पण काय येणार नाही आणि हे पण काय येणार नाही. काय आलं
ऑप्शन नंबर 4. आणि हेच तुम्हाला ट्रायल येऊन करायचं असेल तर काही नाही, 28चा घन करा. कसं करणार 28चा घन? 28चा वर्ग सगळ्यांना माहित आहे. किती 28चा वर्ग? 784. आणि याला परत 28 न गुणायचं म्हणजे घन निघतोय. करा. 8 चोक 32, 3 आले. 8 8 64 आणि 3 67, 6 आले. 8 साठी 56 आणि 6 62. शून्य उतरून घेतला. 2 न गुणा. 2 चोक 8, 2 8 16, 1 आला. 2 7 14 आणि 1 15. 2 8 आणि 7 15, 6 आणि 2 8 आणि 1 9, 6 आणि 5 11 आणि 1 आणि 1 2. 219 52 आहे का? 219 52. 6 घरानंतर शून्य द्यायची होती. 1 2 3 4 5 6. जमलं का? 0.21952 0.02195 कळलं? पण एवढा वेळ घ्यायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट इथं 6 घर आहेत तर 2 घरानंतरच लिहून टाकायचं. बघा हा प्रश्न आहे. आपण युट्यूबच्या व्हिडिओमध्ये शिकवत नाहीये. शेवटच्या दिवसात तुमची रिव्हिजन व्हावी म्हणून आपण हे सगळं केलेलं आहे. डिटेल सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला युट्यूबच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिसेल educulture.in नावाची. त्याच्यावर तुम्हाला खूप सारा कंटेंट भेटेल, व्हिडिओज भेटतील, तर त्याच्यावर तुम्ही जाऊन ते बघू शकता. ठीक आहे. आता बघा हा एक प्रश्न आहे. अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणतो आपण बैजिक राशी. बघा कसं करू शकतो आपण. सगळ्यात पहिल्यांदा लिहून घेऊ आपण जशास तसं. एक्स क्यूब अधिक एक्स स्क्वेअर वजा एक्स वजा 1 भागिले एक्स स्क्वेअर मायनस 1. नंतर एक्स स्क्वेअर गुणाकाराचं चिन्ह आहे मायनस एक्स प्लस 1 अपॉन एक्स क्यूब प्लस 1. आता तुम्हाला हे माहिती आहे का काय असतंय? ए क्यूब प्लस 1 असतंय बरोबर. त्याच्यावरून तुम्ही बघूया आता कसं काय काय होतंय. एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1. हे ए क्यूब प्लस बी क्यूब काय असतं त्याचं सूत्र? ए क्यूब प्लस बी क्यूब काय असतं? ए प्लस बी एका ब्रॅकेटमध्ये आणि पुढच्या ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. पटलंय? आता पहा ह्याचं पण तसंच करू. एक्स प्लस 1 एका ब्रॅकेटमध्ये आणि पुढे काय येणार? एक्स स्क्वेअर मायनस एक्स इंटू 1 एक्स प्लस 1 चा स्क्वेअर 1. जमलं? आता तुम्हाला काही दिसतंय का रे? हे वरचं आणि हे खालचं सेमच आहे. कॅन्सल केलं मी. आता बघा परत मी यानं याला गुणतो. वरचा ह्यासाठी ठेवू आपण एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 1. आता ह्यानं गुणत बसू. एक्स स्क्वेअर इंटू एक्स एक्स क्यूब एक्स स्क्वेअर इंटू प्लस 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू एक्स मायनस एक्स आणि मायनस 1 इंटू प्लस 1 मायनस 1. पुन्हा बघा वरचं खालचं. तुम्हाला काय दिसतंय का? वरचं खालचं सेम आहेत का दोन्ही पण? म्हणजे याला हे कॅन्सल होणार आणि उत्तर किती येणार तुमचं? 1. उत्तर किती येणार? 1. आता तुम्हाला या गोष्टी माहित असणं गरजेचंच आहे. त्याला काही ऑप्शन नाही. जर तुम्हाला हेच पाठ नसेल तर नाही करू शकत तुम्ही. हे पाठ करणं गरजेचं आहे. किती आहेत गोष्टी असल्या? 7 अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहेत. तेवढे तुम्ही पाठ करून जायचे परीक्षेला. तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही याच्यावरचा. ठीक आहे? समजलं का? कमेंट करून सांगायचंय समजलं असेल तर. 5x स्क्वेअर बघा पुन्हा बैजिक राशीचा क्वेश्चन. 5x स्क्वेअर प्लस 10x वजा 175 या बहुपदीस x प्लस 7 ने भागल्यास भागाकार व बाकी अनुक्रमे किती? आता तुम्ही जर ओळीनं भागाकार करत बसला ना तर हे गणित लय अवघड बनतंय. तुम्हाला आता शॉर्टकट सांगतो. जेव्हा आपण असं कधी भागाकार करून बाकी वगैरे विचारले असेल तर बघा काय करायचं? x प्लस 7 बरोबर x प्लस 7 आहे ना, तर मग x बरोबर काय करायचं माहितीये का? अधिक 7 असेल तर इथे काय करायचं? वजा 7. x बरोबर काय घ्यायचं? वजा 7. x अधिक 5 असेल तर तुम्ही x बरोबर काय घेणार? वजा 5. तिथं जर x वजा 5 असेल तर तुम्ही काय घेणार? अधिक 5. x वजा 7 असेल तर तुम्ही x बरोबर काय घेणार? अधिक 7. त्याच्या उलट घ्यायचं. मग x बरोबर मी काय घेतलं? वजा 7. आता ते इक्वेशन लिहू आपण. काय इक्वेशन दिलंय? 5x वर्ग अधिक 10x वजा 175 175. ठीक आहे. मग आता काय करायचं? जिथे जिथे x आहे तिथे तिथे काय टाकायचं? वजा 7 टाका. मग 5 गुणिले वजा 7 चा वर्ग अधिक
10 गुणिले -7 आणि -175. बघा किती होते? -7चा वर्ग 49, 5 गुणिले 49 आणि हे 10 गुणिले -7 किती होणार? -70 आणि हे किती होणार? -175. बरोबर. 5 गुणिले 49 करू आपण. 5 9 45. हातचे आले 4. 5 चोक 20 आणि 4 24 आणि इकडं 70 175 हे पण किती येणार? -245. 245 -245 किती आलं रे? 0. आणि ह्याचं जे उत्तर येतं ना तीच काय असते तुमची बाकी. आता मग मी बाकी बघितली. कुठं कुठं काय काय दिसतंय मला? मला इथे एक दिसतंय, तिथे एक दिसतंय. 2 ऑप्शन आले. किती ऑप्शन आले? 2 ऑप्शन आले. आता तुम्हाला ह्याच्यातलं एक ऑप्शन ट्राय करायचं. अंदाज लावायचा. x ने ह्याला गुणलं 5x वर्ग जमतंय का? जमतंय. परत x ने ह्याला गुणलं -25x आणि 7 ने ह्याला गुणलं +35x. 35x -25x 10x आलं का? म्हणजे उत्तर काय येणार तुमचं? ऑप्शन नंबर 1. कळालं? हा एक शॉर्टकट सांगितला मी तुम्हाला की व्हॅल्यू पुट करून. आणि जर तुम्हाला असं काही करायचं नसेल तर तुम्ही काय करायचं? सरळ तुमची ती भागाकाराची पद्धत वापरायची. काय भागाकाराची पद्धत? बघा. सरळ तुम्ही काय लिहिता? भाग घालवता. 5x वर्ग अधिक 10x वजा 175 असंच करतो आपण. आणि त्याला कशाने भागायला सांगितलं आपल्याला? x प्लस 7 न भागायचं. बघा तुम्हाला 5x वर्ग आणायचा आहे. ह्या x ला कितीने गुणायला लागेल? 5x न. मग मी पहिल्यांदा 5x न गुणतो. 5x गुणिले x 5x वर्ग 5x गुणिले 7 7 5 35x आणि ह्यांची वजाबाकी. हे सगळेच वजा होतात. 5x वर्ग कॅन्सल आणि 10x वजा 35x किती आलं? वजा 25x आणि वजा 175. परत आता तुम्हाला काय आणायचं आहे? वजा 25x आणायचं आहे. म्हणजे ह्या x ला कितीने गुणायचं? वजा 25 न गुणलं तुम्ही. वजा 25 ने x ला गुणलं तर वजा 25x वजा 25 न 7 ला गुणलं तर वजा 125 7 पावणे 200. आता परत ह्यांची वजाबाकी करायची. चिन्ह चेंज होणार सगळी. मग काय होणार? वजा 25x ला अधिक 25x गेले. वजा 175 ला अधिक 175 गेले. बाकी किती आली? 0 आणि भागाकार किती आला? 5x वजा 25. त्यांनी तेच विचारलेलं. भागाकार किती? 5x वजा 25 आणि बाकी किती आली आपली? 0. ऑप्शन नंबर 1. तुम्हाला दोन्ही पद्धती मी समजावून सांगितलेल्या आहेत. कळलं सगळ्यांना व्यवस्थित? चला पुढे बघा. हा पण खूप चांगला प्रश्न आहे. काय म्हटलंय त्यांनी? 5m/6 अधिक 3m/4 बरोबर किती येणार? 19/12. बघा त्या साईडला काय आहे? 12 आहे छेद. इकडं 6 आणि 4 आहे. म्हणजे सगळ्यांचा छेद समान करूया. सगळ्यांचा छेद समान किती करता येतोय तुम्हाला? 12 करता येतोय का सगळ्यांचा छेद? येतोय. मग कसं कसं करणार? जर मी याचा छेद 12 केला, याचा छेद 12 करायला 6 ला कितीने गुणलं मी? 2 न गुणलं. मग ह्या 5m ला पण कितीने गुणा? 2 न. 5m गुणिले 2 10m. अधिकला अधिक तसंच ठेवलं. परत 12 येण्यासाठी 4 ला कितीने गुणलं मी? 3 न गुणलं. ह्या वरच्याला पण 3 न गुणा. 3 त्रिक 9m बरोबर काय आलं? 19/12. ठीक आहे. मग 10m आणि 9m किती आलं? 19m/12 बरोबर किती? 19/12. मग m बरोबर काय येणार? 19/12. खालचं 12 इकडं वर जाणार. वरचं 19 इकडं खाली येणार. म्हणजेच काय आलं रे? गेलं. हे पण गेलं. म्हणजेच m इज इक्वल टू किती आलं? 1. m इज इक्वल टू किती आलं? 1. त्यांनी काय विचारलेलं? m इज इक्वल टू किती? m इज इक्वल टू किती येणार? 1. ऑप्शन नंबर 3. समजतंय सगळ्यांना व्यवस्थित? चला पुढचा प्रश्न बघा. तुम्हाला काय काढायचं आहे आता? मध्य काढायचं आहे. मध्य म्हणजेच काय? सरासरी काढायची आहे तुम्हाला. बघा सरासरी म्हणजे काय असतं? एकूण बेरीज भागिले एकूण संख्या. करूया का बेरीज? 1 आणि 5 6, 6 आणि 2 8, 8 आणि 3 11, 11 आणि 3 14, 14 आणि 1 15, 15 आणि 4 19, 19 आणि 5 24, 24 आणि 4 28, 28 आणि 2 30, 30 आणि 3 33, 33 आणि 3 36, 36 आणि 4 40, 40 आणि 5 45, 45 आणि 3 48, 48 आणि 4 52, 52 आणि 5
57, 57 आणि 2 59, 59 आणि 3 62, 62 आणि 62 आणि 4 66. तर यांची बेरीज किती आली? 66. बरोबर. मध्य काढायचा आहे. एकूण संख्या किती होत्या? कुटुंबाची सदसंख्या 20 कुटुंब होते एकूण. तर 66 भागिले 20 किती येणार? या शून्याचा 1 पॉइंट दिला 6.6 झालं भागिले 2 बेत्रिक 6 पॉइंट बेत्रिक 6 किती आहे रे मध्य यांचा? 3.3. मध्य बरोबर काय असतं? मध्य बरोबर एकूण बेरीज भागिले एकूण संख्या. मध्यालाच आपण सरासरी किंवा ऍव्हरेज म्हणतो. बेरीज काढली 66 आली. संख्या किती त्यांनी दिलत्या मोजत बसायच्या नाहीत परत 1 2 3 4 त्यांनी दिलंय तिथंच 20 आहेत संख्या. 66 भागिले 20 किती आलं? 3.3. कळतंय? समजतंय? चला बघा आता काय म्हटलंय खूप शॉर्टकटनं सांगतो. तुम्हाला काहीच थोडंफार नॉलेज असेल लसावी मसावीचं तर हा प्रश्न सुटतोय बघा. दोन संख्यांचा गुणाकार किती आहे? 4107. जर त्यांचा मसावी 37 असेल तर त्यापैकी लहान संख्या. आता मला सांगा जर मसावी 37 असेल तर त्या संख्या दोन्ही पण संख्या त्या 37 पेक्षा मोठ्या पाहिजेत. जर तुम्हाला असं वाटतंय मसावी म्हणजे काय? त्या संख्यांना भाग जाणारी संख्या. बरोबर. मग जर त्या संख्यांना 37 न भाग जायचा असेल तर डेफिनेटली ती संख्या 37 किंवा 37 पेक्षा मोठी पाहिजे. मग बघा पहिला ऑप्शन काय 3. हे आन्सर कधीतरी 3 येईल का? नाही. कारण 37च्या पाड्यात 3 येतंय का? नाही येत. परत नंतर काय आहे 11. याचा आन्सर कधीतरी 11 येईल का? नाही. का? कारण 37च्या पाड्यात 11 नाहीये. बरोबर. मग राहिल्या कुठल्या संख्या? 37 आणि 111. आता चेक करा त्यांनी काय विचारले? लहान संख्या. लहान संख्या कुठली आहे? 37. याला 37 न भाग जातोय का? जातोय. म्हणजे तुमचं उत्तर काय झालं? ऑप्शन नंबर 2. तुम्हाला बाकी काही काढायची गरज नाही. दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी वगैरे वगैरे कशाची काय गरज नाही तुम्हाला. तुम्हाला फक्त काय माहित पाहिजे होतं? जर त्यांचा मसावी 37 असेल तर त्या संख्या 37 पेक्षा मोठ्या पाहिजेत. पहिली संख्या 3 होती कॅन्सल केली. दुसरी संख्या 11 होती कॅन्सल केली. 37 ला चेक केलं 37 न भाग जातोय का? भाग गेला. उत्तर आलं. कळलं का? लसावी मसावी. ओके. असं शॉर्टकटनं शिकायचं असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक दिली आहे त्याच्यावर क्लिक करा. खूप सारा कंटेंट भेटेल तुम्हाला आणि आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. त्याच्यावर पण आपण रोज व्हिडिओज टाकतोय जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या दिवशी सगळं सोपं जावं. ठीक आहे. आणि तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींना सुद्धा शेअर करा. पुढचा प्रश्न बघा. दशादशे 8 दराने म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट 8 आहे. 20,000 रुपये मुद्दलाचे 2 वर्षांचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांच्यातील काय काढायचंय तुला? फरक. आता आपण शिकवताना कसं शिकवतो ते तुमचे फॉर्म्युले नाही वापरत आपण. आपण काय करतो? जर 2 वर्षांचा फरक काढायचा असेल तर आपलं काय ठरलंय? तर तुमच्या मुद्दलीवर 2 वेळा रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा. इंग्लिश मध्ये एकदा बघा. फाइंड द डिफरन्स बिटवीन सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट ऑन ₹20,000 at 8% per annum for 2 years. ठीक आहे. मुद्दल किती होती आपली? सॉरी मुद्दल 20,000 होती. 20,000 मुद्दल होती आपली. त्याच्यावर 2 वेळा रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा आहे. 8% इंटू 8%. कळलं का? 2 वर्षांचा फरक असेल तर मुद्दलीवर 2 वेळा रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा. मग या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. 8 8 64 आणि इकडचे 2 गुणिले 2 गुणिले 64 किती? 128. किती सोप्या पद्धतीने आलं. आधी सरळ व्याज काढलं, मग चक्रवाढ व्याज काढलं, मग त्यांचा फरक घेतला. असल्या गोष्टी करायच्यात का आपण? नाही. मुद्दलीवर 2 वेळा रेट ऑफ इंटरेस्ट काढला की तुम्हाला काय मिळतं? 2 वर्षाचा सरळ व्याज चक्रवाढ व्याजाचा फरक मिळतो. काय आन्सर आहे? 128. समजतंय का सगळ्यांना? आहे की नाही सोपं? ठीक आहे. तर अशाच पद्धतीनं तुम्हाला जर माझ्याकडनं शिकायचं असेल गणित तर आपल्या या व्हिडिओच्या खाली एक लिंक आहे त्याच्यावर क्लिक करा. वेबसाईट आहे. आणि जर तुम्हाला अजून असे व्हिडिओ बघायचे असतील आणि लवकर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.